नमस्कार श्रोतेजन हो. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा चौथा दिवस. आज आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील दशक एक समास चौथाचे वाचन करणार आहोत. पण सर्वप्रथम आपण या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती ऐकून तदनंतर मनाचे श्लोक वाचून नंतर ग्रंथ वाचनाला सुरुवात करूया. सार्थ श्री दासबोध ग्रंथ श्रवण फलश्रुती. हा ग्रंथ श्रवण केल्याची फलप्राप्ती श्रीयुत रामदास स्वामी आपल्याला सांगत आहेत. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजेच आपल्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जो पुरुष मत्सर धरील त्याला तसेच कुचकट फळ मिळेल. अशा रीतीने श्रीयुत रामदास स्वामींनी या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती विशद केलेली आहे. आता आपण नमनाचे 8 श्लोक म्हणणार आहोत. हे ग्रंथ वाचन श्री दासबोध या ग्रंथात वर्णिलेल्या सप्ताह पद्धतीप्रमाणे चालू आहे, याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी. तर आता आपण नमनाच्या श्लोकांचे वाचन सुरू करीत आहोत. गणेशः शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश, शारदा, सद्गुरु, संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन सज्जनान. ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तितरः क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे.
अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषां स्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ. आता आपण मनाचे 13 श्लोक वाचणार आहोत. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंत या राघवाचा मना सज्जन भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे प्रभाते मनी रामचिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सोडून येतो जनी तोचितो मानवी धन्य होतो मना वासना दुष्ट कामान ये रे मना सर्वता पाप बुद्धी नको रे मना धर्मता नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वचीची नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामना विकारी नको रे मना लोभ हा अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जनानी व्हावे सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी दुःखाची स्वये साडी जीवी करावी देहे दुःख ते सुख मानित जावे विवेके सदा सस्वरूपी भरावे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुची शोधून पाहे मना त्वांचिरे पूर्वसंचित केले तया सारिके भोगने प्राप्त झाले मना मानसी दुःख आणू नको रे मना सर्वथा शोक चिंता नको रे विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी मना सांगपा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले
मनोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोर ते मृत्यूपंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण प्रथम दशकातील चतुर्थ समासाचे वाचन करणार आहोत. श्रीराम. आता सद्गुरु वर्णवेना, जेथे माया स्पर्शो सकेना. ते स्वरूप मज अज्ञाना, काय कळे. न कळे नेती नेती, ऐसे बोलतसे श्रुती. तेथे मज मूर्खाची मती, पवाडेल कोठे. मज न कळे हा विचारू, दुर्रुनी माझा नमस्कारू. गुरुदेवा पैल पारू, पाववी मज. होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा. आता असाल तैसे असा, सद्गुरु स्वामी. मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन. माया झाली लज्जायमान, काय करू. नातुडे मुख्य परमात्मा, मनोनी करावी लागे प्रतिमा. तैसा माया योगे महिमा, वर्णीन सद्गुरूंचा. आपल्या भावासारिखा मनी, देव आठवावा ध्यानी. तैसा सद्गुरु हा स्तवनी, स्तवू आता. जय जयाजी सद्गुरु राजा, विश्वंभरा विश्वबीजा. परमपुरुषा मोक्षध्वजा, दीनबंधू. तुझी येन अभयंकरे, अनावर माया हे भोसरे. जैसे सूर्यप्रकाशे अंधारे, पळून जाये. आदित्ये अंधकार निवारे, परंतु मागुते ब्रह्मांड भरे. निशी झालियानंतरे, पुन्हा काळोखे. तैसा नव्हे स्वामी राव, करी जन्म मृत्यू वाव. समूळ अज्ञानाचा ठाव, पुसून टाकी. सुवर्णाचे लोह काही, सर्वथा होणार नाही. तैसा गुरुदास संदेही, पडोची नेने सर्वथा. का सरिता गंगेसी मिळाली, मिळणी होता गंगा झाली. मग जरी वेगळी केली, तरी होणार नाही सर्वथा. परी ते सरिता मिळणी मागे, वाहाळ मानी जेत जगे. तैसा नव्हे शिष्य वेगे, स्वामीच होये. परीस आपना ऐसे करीना, सुवर्णे लोहो पालठेना. उपदेश करी बहुत जना, अंकित सद्गुरूचा. शिष्यास गुरुत्व प्राप्त होये, सुवर्णे सुवर्ण करिता नये. मनोनी उपमान साहे, सद्गुरुसी परिसाची. उपमे द्यावा सागर, तरी तो अत्यंतची क्षार. अथवा मनो क्षीरसागर, तरी तो नासेल कल्पांती. उपमे द्यावा जरी मेरू, तरी तो जड पाषाण कठोरू. तैसा नव्हे की सद्गुरु, कोमळ दिनाचा. उपमे मनो गगन, तरी गगना परिस ते निर्गुण. या कारणे दृष्टांतहीन, सद्गुरुस गगनाचा. धीरपणे उपमू जगती,
तरी हेही खचेल कल्पांती. म्हणून धीरत्वास दृष्टांती हीन वसुंधरा. आता उपमावा गभस्ती, गभस्तीचा प्रकाश किती. शास्त्रे मर्यादा बोलती, सद्गुरु अमर्याद. म्हणून उपमे उना दिनकर, सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर. आता उपमावा फणीवर, तरी तोही भारवाही. आता उपमे द्यावे जळ, तरी ते काळांतरी आटेल सकळ. सद्गुरु स्वरूप ते निश्चळ, जाणार नाही. सद्गुरुसी उपमावे अमृत, तरी अमर धरिती मृत्यूपंथ. सद्गुरु कृपा यथार्थ, अमरची करी. सद्गुरुसी म्हणावे कल्पतरू, तरी हा कल्पनेतीत विचारू. कल्पवृक्षाचा अंगीकारू, कोण करी. चिंता मात्र नाही मनी, कोण पुसे चिंतामणी. कामधेनूची धुवनी, कामासी न लगती. सद्गुरु म्हणो लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत. ज्याचे द्वारा असे तिष्ठत, मोक्ष लक्ष्मी. स्वर्गलोक इंद्र संपत्ती, हे काळांतरी विटंबती. सद्गुरु कृपेची प्राप्ती, काळांतरी चळेना. हरिहर ब्रह्मादिक, नाश पावती सकळीक. सर्वदा अविनाश एक, सद्गुरु पद. तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आगवी. पंचभूतिक उठा ठेवी, न चले तेथे. म्हणून सद्गुरु वर्णवेना, हे गे हेची माझी वर्णना. अंतरस्थितीची खुना, अंतर्निष्ठ जानती. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सद्गुरु स्तवन नाम समास चतुर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या चतुर्थ समासाचे समर्थांनी वर्णन केलेले मराठीत वर्णन आपण वाचूया. आता सद्गुरूंचे स्तवन करावयाचे, पण त्या ब्रह्मस्वरूपाला माया स्पर्शही करू शकत नाही. मायेच्या पलीकडचे ते आहे. ते स्वरूप मला अज्ञानाला कसे कळणार? म्हणून मला सद्गुरु स्वरूपाचे वर्णन कसे करता येईल? नेती नेती म्हणजे असे नव्हे, कळत नाही असे प्रत्यक्ष श्रुती ज्या स्वरूपाबद्दल म्हणत आहे, त्या ठिकाणी मजसारख्या मूर्खाच्या बुद्धीचा प्रवेश कोठून होणार? कसे वर्णन करावे हे मला कळत नाही. म्हणून मी येथूनच लांबून देहबुद्धीतूनच नमस्कार करतो आणि प्रार्थना करतो की गुरुदेवा, मला संसारातून पलीकडे न्या. सद्गुरूचे स्तवन करीन अशी अवास्तव खोटी इच्छा मला होती. पण मायेचा आधार तुटला तेव्हा सद्गुरू महाराज, आपण असाल तसे असा एवढेच म्हणतो. मायेच्या आश्रयाने तुमचे स्तवन करावे अशी वासना होती, पण ती मायाच तुम्हाला पाहून तुमचे नाव घेताच लज्जित झाली. आता काय करावे? मुख्य परमात्मा सापडत नाही, त्याचे यथार्थ आकलन होत नाही, म्हणून उपासनेसाठी त्याची प्रतिमा करावी लागते. त्याप्रमाणे सद्गुरु स्वरूप अगम्य आहे, तरी मायेच्या आश्रयाने सद्गुरूची थोरवी मी वर्णन करतो.
आपल्या मनात जसा भाव असेल तशा प्रकारचे देवाचे ध्यान आपण करतो. त्याप्रमाणेच आपल्या भावार्थानुसार मी आता सद्गुरूंची स्तुती करतो. सद्गुरु राजा, सद्गुरुराज, महाराजा, तुझा जय जयकार असो. तू विश्वाचे मूळ कारण आहेस व विश्वाचे पोषणही तूच करतोस. तू परमपुरुष व दीनबंधू असून मोक्षध्वज म्हणजे शरण आलेल्यांना मोक्ष देण्याचे ब्रीद आहे. मोक्ष ज्याच्या ध्वजावर आहे असा तू आहेस. तुझा अभयहस्त शरणागताचे माथ्यावर पडला म्हणजे सूर्यप्रकाशाने काळोख जसा ताबडतोब नाहीसा होतो, तद्वत ही अनावर माया पार नाहीशी होते. सूर्योदय झाला की अंधार नाहीसा होतो, परंतु अस्तमानी रात्र झाली की काळोखाने पुन्हा सारे ब्रह्मांड भरून जाते. तसा सूर्याप्रमाणे उदयास्त जन्म मृत्यू भोगणारा सद्गुरु स्वामी नाही. तोच दुसऱ्याच्या अज्ञानाचा समूळ नायनाट करून टाकून त्याचे जन्म मृत्यू चुकवितो. जन्म मृत्यू रूप संसार सद्गुरूंनी एकदा पुसून टाकला की मायेची रात्र पुन्हा कधीही यायचीच नाही. परिसाचे योगाने एकदा लोखंडाचे सोने झाले की त्या सोन्याचे लोखंड कधीही व्हावयाचे नाही. त्याप्रमाणे जो गुरुदास सद्गुरु कृपेने ब्रह्मस्वरूप झाला, तो पुन्हा जीवपणाच्या संशयात कधीही पडावयाचा नाही. किंवा सामान्य नदी गंगेला मिळाली म्हणजे संगमानंतर ती गंगाच होते. मग तिला गंगेपासून वेगळी करावयाची म्हटले तरी ती कधीही वेगळी करता येत नाही. परंतु संगमाच्या मागे त्या नदीला लोक ओढा म्हणजे सामान्य नदी म्हणूनच मानतात. सद्गुरूंना शरण गेलेल्या शिष्याचे तसे नाही. तो गुरुकृपेला पात्र झाला की त्याचे शिष्यत्व जाऊन तो स्वामीच होतो. परिसाच्या दृष्टांतातही आणखी एक उणेपणा आहे. परीस लोखंडाचे सोने करतो, पण आपले परिसत्व देत नाही. म्हणजे लोखंडाच्या बनलेल्या त्या सोन्याच्या योगाने दुसऱ्याच लोखंडाचे सोने होत नाही. परंतु सद्गुरूंचा जो सेवक म्हणजे शिष्य असतो, तो अनेक लोकांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो. म्हणून सद्गुरु कृपेने शिष्याला सद्गुरुत्व प्राप्त होते. परंतु सोन्याने लोखंडाचे सोने करता येत नाही. यासाठी सद्गुरूंना परिसाची उपमा शोभत नाही. सद्गुरूंना समुद्राची उपमा द्यावी तर तो अतिशयच खारट आणि सद्गुरु अमृत मोक्षस्वरूप आणि सद्गुरु अमृतरूप म्हणून त्यांना क्षीरसागराची उपमा द्यावी तर तो कल्पांती नाश पावणारा आहे. सद्गुरु स्वरूप शाश्वत आहे. श्रेष्ठपणासाठी मेरूची उपमा द्यावी तर तो जड व कठोर असा पाषाण. सद्गुरु तसे नाहीत. ते दिनांविषयी अत्यंत कोमल आहेत. व्यापकपणास्तव किंवा गांभीर्यास्तव आकाशाची उपमा द्यावी तर आकाशापरताही सद्गुरु निर्गुण सगुण निर्गुणातीत आहे. आकाश निर्गुण खरे, परंतु ते पंचभूतांपैकी एक असल्यामुळे अखेर गुणांतच येते व अशाश्वत ठरते. यासाठी सद्गुरूंना आकाशाचा दृष्टांत अनुचित आहे. धैर्य किंवा सोशिकता यासाठी पृथ्वीची उपमा द्यावी तर ती पृथ्वीही कल्पांती नाश पावणारी आहे आणि सद्गुरु स्वरूप नित्य शाश्वत. म्हणून सद्गुरूंच्या धैर्याला पृथ्वीचा दृष्टांत कमीच. आता तेजास्तव सूर्याची उपमा द्यावी तर सूर्याचा प्रकाश तो किती.
त्याच्या प्रकाशाला मर्यादा असल्याचे शास्त्रे सांगतात आणि सद्गुरूंचा ज्ञानप्रकाश अमर्याद आहे. यासाठी सद्गुरूंचा ज्ञानप्रकाश अतिशय मोठा असल्यामुळे सूर्य सुद्धा उपमेला कमी पडतो. त्यांना शेषाची उपमा द्यावी तर तो भारवाही आहे आणि सद्गुरू शिष्यांचा भार उतरतात. वेगळेपणा उरत नाही म्हणून भारच नाही, तर भारवाहक तरी कसे? आता जळाची उपमा द्यावी तर ते सुद्धा कालांतराने आटून जाणारे आहे आणि सद्गुरु स्वरूप निश्चळ, स्थिर, न आटणारे आहे. ते कधीही आटून जावयाचे नाही. सद्गुरूंना अमृताची उपमा द्यावी तर ते अमृत पिणारे देव मृत्यू पावतात आणि सद्गुरु कृपा शिष्याला खरोखरीच अमर करते, मरणरहित करते. सद्गुरूंना कल्पतरू म्हणावे तर कल्पतरू कल्पिलेलेच, इच्छिलेले तेवढेच देतो आणि सद्गुरू कल्पनेचा अंत करून निर्विकल्प पद देतात. मग त्या कल्पवृक्षाचा अंगीकार कोण करील? सद्गुरु कृपेने मनामध्ये चिंता मुळीच उरत नाही, तर चिंतामणीला कोण पुसतो? आणि निष्काम, निरीच्छ झालेल्यांना कामधेनूच्या दुभत्याची किंवा पाण्याची गरज नसते. सद्गुरूंना लक्ष्मीवंत म्हणावे तर ती लक्ष्मी नाशिवंत आहे आणि सद्गुरूंच्या द्वारी मोक्ष लक्ष्मी आज्ञेची वाट पाहत बसली आहे. स्वर्गलोक, इंद्राची संपत्ती ही कालांतराने नाश पावणारी आणि सद्गुरु कृपेने प्राप्त होणारे फळ कधीही ढळणारे नाही. हरिहर ब्रह्मादिक सर्व नाश पावणारे आहेत आणि सर्व काळ अविनाशी असे एक सद्गुरु पद आहे. सगळी सृष्टी नाशवंत आहे, तेव्हा तेथील पदार्थांची त्यांना उपमा कशी द्यावी? पंचभूतांचा, पंचभौतिक सृष्टीतील पदार्थांचा खटाटोप त्या सद्गुरुपदांपुढे काही चालत नाही. म्हणून सद्गुरूंचे वर्णन करता येत नाही. हीच माझी स्तुती त्यांच्या चरणी अर्पण असो. ही अंतस्थितीची खूण अंतर्निष्ठ पुरुषच जाणतील. इति श्री दशक 1 समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण दासबोध या ग्रंथाची आरती करणार आहोत. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओ वाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुती शास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संतजनी अनुभव चाखिला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी, चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावी, बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. विषयी दशकींचा अनुभव जो पाहे, नित्य नेमे विवरिता स्वये ब्रह्मची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे, कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयी लाहे. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थांनी लिहिलेले काही श्लोक म्हणून त्यांना नमन करून या आजच्या वाचनाची सांगता करूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा.
उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामासी मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित राहिल्याबद्दल व श्रवण केल्याबद्दल आपणा सर्व श्रोतृवर्गाचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.